झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या तुमची नाराजी दूर झाली का? आहेत. माझी नाराजी दूर झाली. आता तुमची जी इच्छा होती त्या संदर्भात काय चर्चा झाली का? माझी इच्छा म्हणजे MLC साठी काही मी कार्यकर्त्यांना कुठल्याही गोष्टीची मागणी करायला किंवा मला हे हवंय ते हवंय हे मागण्यासाठी इथे आली नव्हती. ज्या गोष्टीसाठी मी राजीनामा दिला होता त्यासाठी मी इथे आली होती आणि साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. त्यांचं निलंबन केलं होतं ज्या शाखा प्रमुखाचं, त्याचं काय झालं आणि तुमच्या राजीनाम्याबद्दल काय बोलले? मागे घेतला का राजीनामा? माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल काय होणार आहे ते. महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेत जे जागा वाटप आहे त्याच्यावर देखील अनेक नाराजी आहे, त्याबद्दल काय? मला असं वाटतं कार्यकर्त्याची प्रत्येकाची इच्छा असते की इलेक्शन लढवावी, पण आता परिस्थिती अशी आहे की जागा कमी आहेत आणि इच्छुक उमेदवार जास्त आहेत. तर शेवटी ही कसरत तर नेत्यांची असते, कारण तडजोड करावी लागते. कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याला बसवून जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे तिथे साहेबांना न्याय द्यायचा असतो. तर ह्याच्यामध्ये बरेच दर 5 वर्षांनी अशा प्रकारची नाराजी बघायला मिळते आणि इलेक्शन झालं की ते सगळं निवळतं. हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. तर मला असं वाटतं आत्ता जे बंड करणार आहेत ते थोड्या दिवसांनी शांत होतील आणि आपलं काम पूर्ववत चालू राहील. स्थानिक नगरसेवक पाहिजे हा मुद्दा होता आणि या मुद्द्यावर हे भांडण झालं होतं. आता काय झालं? स्थानिकच नगरसेवक असणार आहे का कसं असतं? ते तुम्हाला येत्या 2 दिवसात समजेलच. पण खऱ्या अर्थाने मी जसं सांगितलं की कार्यकर्त्यांची भावना आहे ती व्यक्त करतात. जेव्हा भावना कोण व्यक्त करतं किंवा इच्छा प्रकट करतं तर ते मला असं वाटतं तो गुन्हा नाही आहे. मी हे प्रत्येक वेळी सांगत आलेले आहे आणि ह्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या साहेबांशी बोलून मी स्पष्ट केलेल्या आहेत आणि बाकी आता काय बोलणार. निवडणुकीत तुमच्यावर काय जबाबदारी ठाण्यात? ठाण्याची तर आपण संपूर्णपणे जबाबदारी पेलवत असतो. आता या 130 प्रभाग 31 प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काम करायचं आहे आणि मी पण स्वतः रिंगणात आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रभागातलं देखील मला काम करायचं आहे. तर ही संपूर्ण महिला आघाडी म्हणून मला जबाबदारी पार पाडायची आहे. तर मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाण्यातील 60 माजी नगरसेवकांसोबत आज एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं नगरसेवकांसोबत चर्चा करत एकनाथ शिंदे यांनी कानमंत्र दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.